आजच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरचे जे न्यूमरिकल आहे तुमच्या एक्सरसाइज मध्ये ते पाहणार आहोत. तर जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते आपण रेग्युलरली टॉपिक मध्ये जेव्हा जेव्हा आले त्यावेळेस घेतलेले आहेत. आता जे एक्सरसाइजचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण कंटिन्यू घेणार आहोत. तर सुरुवात करतो आज आपण तुमच्या एक्सरसाइज मधल्या प्रॉब्लेम्सला. आणि एक्सरसाइज मधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यापैकी सर्व प्रॉब्लेम्स घेता येणार नाहीत, कारण की तुमच्या सिलेबस मधला जो 25% भाग आहे तो यावर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे कमी करण्यात आलेला आहे. तर तेवढा भाग आपण थेरॉटिकली सुद्धा स्टडी केलेला नाही, त्यामुळे त्यांचे न्यूमरिकल सुद्धा स्टडी करण्याची जरूरत नाही. जे काही उर्वरित न्यूमरिकल्स आहेत तुमच्या सिलेबसमध्ये तेवढेच न्यूमरिकल आपण पाहणार आहोत आणि ते तुमच्या एक्झाम मध्ये येतील. 2020-21च्या अकॅडमिक इयरसाठी जे काही प्रॉब्लेम्स आहेत एक्झाम मध्ये येणारे त्याच प्रॉब्लेम्सला आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर तुमच्या एक्सरसाइज मधले पेज नंबर 55 वरले जे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत आपण ते तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहेत. क्वेश्चन नंबर 12 बघा. क्वेश्चन नंबर 12 मी रीड करतो, तसा स्क्रीनवर शो केलेला आहे. क्वेश्चन नंबर 12 काय सांगते? कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स acting on a raindrop of diameter 1 mm falling with uniform velocity 2 meters per second through air. The coefficient of viscosity of air is 1.8 into 10 to the power minus 5 Newton second per meter square. तर प्रॉब्लेम मध्ये काय काय गिवन आहे आणि त्याचा अर्थ काय आहे समजून घ्या. प्रॉब्लेम काय म्हणते? रेनड्रॉप आहे म्हणजे पावसाचा जो थेंब आहे पाण्याचा तो खाली पडत आहे ढगामधून. तर त्या रेनड्रॉपवर जी साईडची हवा आहे ती हवा विस्कस फोर्स लावत आहे, म्हणजे त्याची जी गती आहे खाली जमिनीवर येण्याची ती गती कमी करण्यासाठी हवेचा एक विस्कस फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत आहे. जो काय करतोय त्याची जी वेलॉसिटी आहे डाऊनवर्ड त्याला अपोज करतोय हा विस्कस फोर्स. तुम्हाला माहिती आहे रेनड्रॉप युजली कसा असतो? स्पेरिकल शेप मध्ये असतो. तर त्या स्पेरिकल शेप असलेल्या रेनड्रॉपवर तुमचा विस्कस फोर्स जो की त्याच्या मोशनला अपोज करत आहे तो किती ऍक्ट होत आहे ते फाइंड आउट करायला सांगितलं एक्झाम्पल मध्ये. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत ना ते आपण डिटेल मध्ये पाहू. तर आपल्याला गिवन डाटा काय काय आहे? गिवन डाटा काय काय दिलाय बघा. डायमीटर दिलेलं आहे रेनड्रॉपचं. रेनड्रॉप जे डायमीटर आहे D इज इक्वल्स टू 1 mm आहे. ही झाली डायमीटर. तर त्याची रेडियस किती होणार? देअरफॉर रेडियस इज इक्वल्स टू डायमीटरच्या अर्धी असते. डायमीटरच्या हाफ म्हणजे 1/2 विच इज इक्वल्स टू 0.5. ही mm आहे, पण आपल्याला स्टँडर्ड SI युनिट मीटर मध्ये पाहिजे. तर मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाला मल्टिप्लाय करणार तुम्ही? 0.5 ला 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार, ते झालं मीटर मध्ये कन्वर्ट. सेकंड थिंग, डेरिव्हेटिव्ह नंतर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे वेलॉसिटी ऑफ दॅट रेनड्रॉप. किती वेलॉसिटीने रेनड्रॉप खाली पडत आहे ते वेलॉसिटी किती प्रोव्हाइड केलेली आहे? 2 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी स्टँडर्ड SI युनिट मध्ये दिलेली आहे त्यामुळे कन्वर्ट करण्याची जरूरत पडणार नाही. अँड द लास्ट वन, द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एअर इज कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी नीटा इज इक्वल्स टू 1.8 into 10⁻⁻5 न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर इंटू 10⁻⁻5 न्यूटन सेकंड मीटर पर मीटर स्क्वेअर. या तीन गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे त्यावर ऍक्ट होणारा विस्कस फोर्स किती मॅग्निट्यूडचा असेल किंवा किती न्यूटनचा असेल. तर विस्कस फोर्स स्पेरिकल ऑब्जेक्टवर फाइंड आउट करण्यासाठी आपण आपल्या चॅप्टर मध्ये एक लॉ शिकला होता. कोणता? स्ट्रोक्स लॉ. तर स्ट्रोक्स लॉ काय सांगतो की विस्कस फोर्स जो ऍक्ट होत असतो तुमच्या स्पेरिकल ऑब्जेक्टवर जेव्हा तो विस्कस मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेस तो जो विस्कस फोर्स ऍक्ट होत असतो त्याचा मॅग्निट्यूड किती दिलेला आहे? एक्सपेरिमेंटल बेसिसवर एम्पिरिकल फॉर्म्युला तयार झालेला आहे जो की खूप सारे एक्सपेरिमेंट कॅरी आउट केल्यानंतर तयार झालेला आहे आणि बाय
डायमेन्शनल अनालिसिस सुद्धा त्याचा अर्धा फॉर्म्युला तयार झालेला आहे. तर तो फॉर्म्युला काय आहे? बाय स्टोक्स लॉ, FV विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्पेरिकल ऑब्जेक्ट मुव्हिंग इन ए विस्कस मीडियम. ही विस्कस मीडियम आहे, ही जी एअर आहे की नाही ही विस्कस आहे, त्याला अपोज करत आहे त्या रेनड्रॉपला खाली पडण्यापासून, थोडा विरोध करत आहे, घर्षण वरती नेण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो फोर्स जेव्हा स्पेरिकल ऑब्जेक्ट तुमच्या विस्कस मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असतो, तर तो जो विस्कस फोर्स आहे तो स्टोक्सनं किती सांगितलेला आहे? 6/r इंटू व्ही इंटू नीटा. हे आपण लास्ट काही लेक्चर मध्ये हे सूत्र डिराइव्ह केलं नव्हतं, डायरेक्टली आपण युज केलं होतं. हे इम्पेरिकल फॉर्म्युला आहे आणि ह्या ज्या 3 टर्म्स आहेत आर, व्ही आणि नीटा, ह्या बाय डायमेन्शनल अनालिसिस तयार झालेल्या आहेत. तर दिलेल्या किमती ह्या सूत्रामध्ये ठेवा, तुम्हाला विस्कस फोर्सचा मॅग्निट्यूड मिळून जाईल. तर काय काय दिलेलं आहे बघा? 6 ऍज इट इज इंटू पायची किंमत किती आहे? 3.14 इंटू आर इज द रेडियस, रेडियस किती दिलेली आहे? 0.5 इंटू 10⁻³ 0.5 ला काय करा? एक पावर वाढवून टाका, म्हणजे 5 इंटू 10⁻⁴ -3 पेक्षा 1 जर वाढलं, दशांश इकडे जर ट्रान्सफर केला तर 1 ने वाढवलं, वाटल्यास इथंच लिहा, विच इज इक्वल्स टू 5 इंटू 10⁻⁴. एक दशांश समोर गेल्यामुळे 10⁻1 ने जास्त करा इंटू velocity. V is the velocity 2 meters per second. Second thing, viscosity into 1.8 10⁻⁵. तर या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन करायचे सिम्पली. काय कॅल्क्युलेशन होणार बघा? 5 दोन्ही 10, 5 2 10, तर 1 पॉवर कमी होणार, म्हणजे काय इथं राहणार? 10⁻³ राहणार. बाकीचं कॅल्क्युलेशन काय होणार बघा? 6 इंटू 3.14 इंटू 1.8 इंटू या दोघांचा, म्हणजे 1 पॉवर कमी झाला तर 10⁻³ आणि ते -5 म्हणजे -8 होणार. दिस इज स्क्रीन विच इज इक्वल्स टू, जर कॅल्क्युलेट कराल 1.8 इंटू 6, 1.8 इंटू 6 ऑलमोस्ट होते 10.8 च्या जवळ, 10.8 इंटू 3.14 इंटू 10⁻⁸. तर बघा इथे 10 आहे, परत त्याचा 1 पॉवर कमी करू शकता तुम्ही जर डायरेक्ट मल्टिप्लाय कराल तर किती होणार? ते गुणिले 10, म्हणजे जवळपास हे 3.8 आहे. तर 3 पासून काहीतरी जास्त, 3.14 पेक्षा काहीतरी जास्त, 3.14 पेक्षा तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल तर ते मल्टिप्लिकेशन किती येणार तुमचं? 3.39 इंटू 10⁻⁷ न्यूटन. एवढा फोर्स त्या इयरनं तुमचा जो रेनड्रॉप फॉल होत आहे आकाशातनं खाली जमिनीवर, पावसाचा जो थेंब आहे त्याच्यावरती एवढा फोर्स लावत आहे तुमची सराउंडिंगची जी एअर आहे ती. समजला प्रॉब्लेम? तर आपल्याला हा फोर्स काढायचा होता, तो फोर्स इतक्या मॅग्निट्यूडचा आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्याच्या समोरचा आपण क्वेश्चन नंबर 13 पाहणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 13 मी वाचतो बघा. A horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10⁻² meter square with a velocity of 2 × 10⁻² meters per second when it rests on a layer of oil 1.5 into 10⁻³ meter thick layer of oil, 1.5 into 10⁻³ meter thick एवढा लेअर आहे, त्याच्यावर तो रेस्ट केलेला आहे. फाइंड द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऑइल. ऑइलचं कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी फाइंड आउट करायचं, म्हणजे काय? नीटा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट घेतला, ठीक आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 13 काय सांगतोय की एक मेटॅलिक प्लेट आहे जिचा एरिया आहे 10⁻² मीटर. सपोज हा फ्लोअर आहे आणि ह्याच्यावर एक ऑइल आहे. ऑइलची जाडी, थिकनेस किती दिलेली आहे आपल्याला? 1.5 इंटू 10⁻³ 1.5 10⁻³ एवढी थिकनेस आहे, एवढ्या जाड लेअर आहे तुमच्या ग्राउंड फ्लोअरवर पडलेला जो ऑइल आहे त्या तेलाचा एवढा थिक असा लेअर तयार झालेला आहे आणि त्याच्यावर तुमची जी प्लेट आहे मेटॅलिक प्लेट ती रेस्ट करीत आहे, म्हणजे स्थिर आहे सध्याला.
आणि त्या प्लेटवर काहीतरी हॉरिझॉन्टल फोर्स ऍक्ट होत आहे आणि तो किती आहे 1 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट होत आहे आणि त्या जी प्लेट रेस्ट झालेली आहे तिचा एरिया किती आहे 10⁻² मीटर स्क्वेअर एवढा आहे. एवढ्या थिकनेसचा ऑइलचं लेअर आहे, एवढ्या थिकनेस म्हणजे एवढ्या जाडीचा तो थर आहे त्या तेलाचा आणि त्याच्यावरती ही एक मेटॅलिक प्लेट आहे जी की स्थिर झालेली आहे आणि त्याच्यावर 1 न्यूटन एवढा फोर्स लागत आहे हॉरिझॉन्टली. या साईडला म्हणा किंवा त्या साईडला म्हणा एकच. या साईडला जर आपण कन्सिडर केला तर F = 1 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट होत आहे आणि त्या प्लेटचा जो एरिया दिला आहे तो 10⁻² मीटर स्क्वेअर प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याची जी ट्रॅव्हलिंग व्हेलॉसिटी आहे ती किती दिलेली आहे एवढा फोर्स लावल्यानंतर किती व्हेलॉसिटीने तो ट्रॅव्हल करत आहे V इथे तुम्ही V = 2 × 10⁻² मीटर पर सेकंड 2 × 10⁻² मीटर्स पर सेकंद एवढ्या व्हेलॉसिटीमध्ये ट्रॅव्हल करत आहे ती प्लेट. एवढा फोर्स लावल्यानंतर एवढ्या जाडीच्या तेलाच्या थरावर ती प्लेट रेस्ट आहे. जर एवढा फोर्स लावला तर एवढ्या व्हेलॉसिटीमध्ये मूव्ह करत आहे आणि हा एरिया आहे त्या प्लेटचा. तर आपल्याला विचारले काय हे जे ऑइल आहे त्याची विस्कॉसिटी म्हणजे नीटा किती आहे, चिकटपणा किती आहे त्या ऑइलचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर थोडक्यात प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे. गिव्हन डाटा काय काय आहे, फोर्स दिलेला आहे 1 न्यूटन, वेलॉसिटी प्रोव्हाइडेड आहे 2 × 10⁻² मीटर्स पर सेकंड. सेकंड थिंग द एरिया सरफेसचा जो एरिया आहे त्या प्लेटचा तो किती आहे 10⁻² मीटर स्क्वेअर. हा सरफेस एरिया कॉन्टॅक्ट मध्ये आहे तुमच्या ऑइलच्या हॉरिझॉन्टली. सेकंड थिंग थिकनेस दिलेली आहे म्हणजे काय x दिलेला आहे. x = 1.5 × 10⁻³ मीटर हे x असते म्हणजे थिकनेस ऑफ युअर ऑइल किती लेअरवर आहे ते. आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड आउट द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टडी केला तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय सांगतो की तुमचा जो विस्कस ड्रॅग आहे म्हणजे तुमचा जो मोशनला अपोज करणारा फोर्स आहे विस्कॉसिटीमुळे तो कसा असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या विस्कॉसिटीला. आणि सेकंड थिंग ग्रेडियंट ऑफ युअर वेलॉसिटी. देयरफॉर F = काय नीटा × A × dV/dx या तीन गोष्टीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. एक म्हणजे विस्कॉसिटी, सेकंड थिंग एरिया ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. ऍक्च्युअली नीटा हा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे पण जेव्हा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट सबस्टिट्यूट कराल तर तो सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल होतो. तर आपल्याला ह्या सूत्रानुसार फाइंड आउट करायचं आहे नीटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ वेलॉसिटी किती असेल. तर देयरफॉर नीटा = काय होणार या दोन्ही टर्म्स इकडे डिव्हिजन मध्ये जाणार. देयरफॉर F/A × dV/dx F/A × dV/dx which is equals to काय होणार बाकी दिलेल्या सर्व टर्म्स तुम्हाला सबस्टिट्यूट करता येतात. आणखी एक गोष्ट राहिली याच्यामध्ये ती म्हणजे काय ही जी वेलॉसिटी आहे ती फायनल वेलॉसिटी आहे जेव्हा एवढा न्यूटनचा फोर्स ऍक्ट होईल म्हणजे काय फायनल वेलॉसिटी. आणि सेकंड थिंग हे जे डिस्टन्स आहे ते सरफेस पासूनचं डिस्टन्स आहे म्हणजे ते सुद्धा काय फायनल डिस्टन्स आहे ज्याच्यावर प्लेट स्थिर झालेली आहे. तर इनिशियल वेलॉसिटी आणि इनिशियल डिस्टन्स किती असणार 0 असणार. म्हणजे बघा तुमची इनिशियल वेलॉसिटी किती होती 0 मीटर पर सेकंड होती. इनिशियली ती रेस्ट होती आणि जेव्हा फोर्स लावा तेव्हा हळून मोशन करायला लागली ती प्लेट. तर इनिशियल वेलॉसिटी 0 झाली आणि फायनल वेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे. आणि थिकनेस मध्ये किती बदल झालेला आहे 0 to इतका म्हणजे तुमची इनिशियल जी थिकनेस होती ती 0 होती. 0 पासून इतक्या उंचीवर गेलात आणि नंतर ती प्लेट ठेवलेली आहे तुम्ही म्हणजे हे इनिशियल थिकनेस ऑफ दॅट ऑइल. तर ह्या दोन गोष्टीची जरूरत का पडणार आहे ते आता कळेल तुम्हाला. फोर्स किती आहे 1 न्यूटन डिवायडेड बाय एरिया प्रोव्हाइड केलेला आहे 10⁻² into dV/dx म्हणजे काय V फायनल मायनस V इनिशियल अपॉन x फायनल मायनस x इनिशियल. तर या रिस्पेक्टिव्ह किमती सबस्टिट्यूट करा तुम्हाला मिळून जाईल which is equals to 1/10⁻² into V फायनल किती दिलेली आहे 2 into 10⁻² मायनस इनिशियल वेलॉसिटी 0 आहे कारण की रेस्ट पोझिशनला होती. सेकंड थिंग xf म्हणजे काय फायनल थिकनेस किती आहे 1.5 into 10⁻³ मायनस इनिशियल थिकनेस 0 किंवा
या सर्व झंझटीतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर डायरेक्टली काय असून करा, लिनियर प्रोफाईल आहे असं असून करा. लिनियर प्रोफाईल जर असून कराल तर डीव्ही बाय डीएक्स जागा तुम्हाला डायरेक्टली काय लिहिता येत्या, व्ही बाय एक्स लिहिता येत्या. या झंझटीत पडण्याची जरूरत नाही. त्या मेथडनं सुद्धा सांगतो मी डायरेक्टली. जर काही प्रोव्हाइड केलेलं नसेल, एक्झाम्पल मध्ये प्रोफाईल कशी आहे, लिनियर आहे का कर्व आहे, सेकंड डिग्री आहे, जर प्रोव्हाइड केलं नसेल तर डायरेक्टली लिनियर कन्सिडर करून तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर अगोदर ह्या मेथडनं करता तेच उत्तर येते, विच इज इक्वल्स टू 1 बाय 10 चा पॉवर -2 इंटू एनिथिंग -0 तीच राहते, म्हणजे 2 इंटू 10 टू द पॉवर -2, -0 म्हणजे काहीच नाही. 1.5 इंटू 10 टू द पॉवर -3, -0 म्हणजे निग्लिजिबल आहे, काही फरक पडणार नाही. तर कॅल्क्युलेशन करा, -3 आणि हे -2 कॅन्सल होणार, 10 चा पॉवर आणि इकडे डायरेक्ट 10 चा पॉवर निघून जाणार. म्हणजे काय राहणार थोडक्यात 1 बाय 0. एक स्टेप तुम्ही 2 इंटू 10 टू द पॉवर -1 अपॉन 1.5, म्हणजे ह्याचा अर्थ काय होते, 1.5 जर वरी न्याल तर 1.5 अपॉन 2 किंवा 2 घ्या किंवा 0.2 घ्या आणि ह्या दोघांचा जर भागाकार कराल तर 15/2 विच इज इक्वल्स टू 7.5. समजलं दिसते स्क्रीन, विच इज इक्वल्स टू 7.5. तर आपला नीटा किती आलेला आहे 7.5 न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर. तर ह्या ऑइलची विस्कोसिटी किती आहे 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे. डायरेक्टली तुम्हाला जर सेकंड मेथड सांगतो, त्या जर झंझटीत पडायचं नसेल तर डायरेक्टली काय सबस्टिट्यूट करायचं, तुम्ही व्ही बाय एक्स सबस्टिट्यूट करायचं आणि समोर काय लिहायचं, अजून लिनियर प्रोफाईल ऑफ वेलॉसिटी. लिनियर प्रोफाईल म्हणजे काय, लिनियरली व्हॅरी वाला वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. नंतर मग तुम्ही ही स्टेप काढून टाका आणि डायरेक्टली ह्या स्टेपला जरी आलात तरी तुमचं उत्तर तेच येते, म्हणजे ही स्टेप तुमची निघून जाणार सेकंड ह्याच्यामध्ये आणि तुमचा आन्सर 7.5 येणार. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघणार आहोत आता. Question number 14. With what terminal velocity will an air bubble 0.4 mm in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square and specific gravity 0.9? Density of air is 1.29 kg per meter cube. स्क्रीनशॉट घेतलाय तर बघा समोरचा प्रॉब्लेम काय सांगतोय आपल्याला. टर्मिनल वेलॉसिटी फाइंड आउट करा म्हणतोय तुमच्या एअर बबलची. इन डायमीटर राइजेस इन लिक्विड ऑफ विस्कोसिटी. एक लिक्विड आहे, सपोज हे काहीतरी लिक्विड आहे आणि ह्या लिक्विड मध्ये एअर बबल ट्रॅप झालता, म्हणजे हवेचा जो फुगा आहे तो हवा ट्रॅप झाली थोडक्यात, आणि तो एअर बबल आता डेन्सिटी कमी असल्यामुळे काय वरच्या भागाला ट्रॅव्हल करणार आहे. तर तो एअर बबल खालून वरी जात आहे, म्हणजे राईज करत आहे. जो सूत्र म्हणजे जे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला स्टोक्स लॉ, विस्कस फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स या 3 फोर्सचं बॅलन्सिंग केल्यानंतर मिळतो. तर त्या 3 फोर्सचं बॅलन्सिंग कसं करणार बघा. ह्याच्या कोणकोणते फोर्सेस लागणार, जरा मोठा एक काढतो मी एअर बबल. तर हा जो एअर बबल आहे याच्यावर सुरुवातीला म्हणजे सेल्फ वेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार mg. सेकंड थिंग अपथ्रस्ट फोर्स म्हणजे काय, त्यालाच आपण बॉयन्सी फोर्स म्हणतो. तर बॉयन्सी फोर्स हा सुद्धा वर ऍक्ट होत आहे आणि त्याची मोशन वरच्या डायरेक्शनला आहे, म्हणून त्याची जी विस्कस फोर्स ऍक्ट होत आहे त्याच्यावर तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार. त्याची व्हेलॉसिटी वरच्या डायरेक्शनला असल्यामुळे. तर अशा वेळेस आपल्याला फाइंड आउट करायची की तिची जी व्हेलॉसिटी आहे ती कधी कॉन्स्टंट होईल. म्हणजे थोडक्यात जेव्हा ह्या तिन्ही फोर्सेसचा मॅग्निट्यूड इक्वल म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये येतात हे तिन्ही फोर्सेस, म्हणजे mg सेल्फ वेट ह्या 2 फोर्सला जोपर्यंत बॅलन्स करत नाही तोपर्यंत त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते, आपण स्टडी केलं. पण एकदा बॅलन्स झाला सेल्फ वेट ह्या दोघांसोबत की ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. तर ह्या केसमध्ये जर आपण फोर्सेस बॅलन्स केले तर कसे बॅलन्स होणार बघा. आपला जो मेन फोर्स आहे विस्कस फोर्स इज इक्वल्स टू काय होणार, एफसी इज इक्वल्स टू तुमचा बॉयन्सी फोर्स
मायनस ग्रॅव्हिटेशनल फोर्स होणार, फोर्स ऑफ बॉयन्सी मायनस ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, Fg म्हणा. Fg इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, Fb इज द बॉयन्सी फोर्स आणि Fv इज द विस्कस फोर्स. तर हे दोन खालच्या डायरेक्शनला चालेल, म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन होणार. थोडक्यात सुरुवातीचं एक्सप्रेशन जर तुम्ही लिहाल तर काय होणार, Fv प्लस M म्हणजे Fg, त्याला Fg म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात, विच इज इक्वल टू हे दोन फोर्स या फोर्सने इथे मॅनेज केलेले आहेत, कारण की त्याची मोशन अपवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणून विस्कस फोर्स सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला झाला. तर त्या एक्सप्रेशन नुसार आपल्याला विस्कस फोर्स Fv इक्वल्स टू काय मिळणार, Fb मायनस Fg. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या साईडला जर गेला तर हे एक्सप्रेशन मिळणार आहे. तर ह्या एक्सप्रेशन नुसार आपण रेस्पेक्टिव्ह जे सूत्र आहेत त्यांचे ते सबस्टिट्यूट करतो. विस्कस फोर्स विथ द हेल्प ऑफ स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ काय सांगते, स्फेरिकल ऑब्जेक्टवर विस्कस फोर्सेस जे ऍक्ट होतात विस्कस मीडियम मध्ये ते किती असतात, 6 by r, सेकंड थिंग b and the last one is neta is equals to buoyancy force काय सांगत असत्या, व्हॉल्यूम displaced into density of that fluid into acceleration due to gravity. buoyancy force चं सूत्र आहे. तर buoyancy force काय ना, व्हॉल्यूम डिस्प्लेस्ड बाय दॅट ऑब्जेक्ट म्हणजे किती, 4/3 pi r cube into density of that fluid. फ्लुइड ची डेन्सिटी आहे त्याला आपण सिग्मा ने डिनोट केलेला आहे, बरोबर आहे. किंवा लिक्विड डेन्सिटी तुम्ही कशी सिग्मा ने डिनोट करा, इनटू सिग्मा मायनस हे काय होणार, m इंटू जी, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, Fg आणि मासला मी कसं लिहिणार, मास इज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो. डेन्सिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इंटू व्हॉल्यूम काय होणार, 4/3 pi r क्यूब असं लिहू शकतो मी, इंटू जी. Fg ला मी असं लिहू शकतो, देअरफॉर 4/3 pi r क्यूब इंटू रो इंटू जी, आणि इथं जी राहील आपलं buoyancy फोर्स मध्ये सुद्धा. तर ह्या एक्सप्रेशन वरनं आपण काय फाइंड आउट करणार, 4/3 pi r क्यूब आणि जी कॉमन आहे सगळ्यातून बाहेर काढा. तर 4/3 pi r क्यूब इंटू जी जर कॉमन काढा तर काय राहणार ब्रॅकेटमध्ये, सिग्मा मायनस रो. रो इज द डेन्सिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची डेन्सिटी आहे म्हणजे काय, सध्याला आपली इयर आहे, रो ऑफ इयर, आणि सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड इन विच अवर इयर बबल इज ट्रॅव्हलिंग. तर रिस्पेक्टिव्ह किमती सबस्टिट्यूट केल्यानंतर काय मिळणार तुम्हाला, 6 pi r v इंटू नीटा सिग्मा मायनस रो. तर ज्या काही किमती तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुम्ही इथे सबस्टिट्यूट करा. काय कॅन्सल आउट होते का बघा, पाय कॅन्सल होणार, देन एक r सुद्धा कॅन्सल होणार, आणि रिमेनिंग थिंग्स तुम्हाला तिकडेच न्यावं लागणार. दिस इज देअरफॉर टर्मिनल वेलॉसिटी v इज इक्वल्स टू काय होणार, 4 बाय हे सुद्धा कॅन्सल होणार, 3 2. तर काय 2/9 इंटू नीटा तिकडे भागाकारात जाणार, म्हणजे काय होणार बघा इकडे थोडक्यात, r स्क्वेअर इंटू जी इंटू सिग्मा मायनस रो अपॉन नीटा. रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. काय काय राहणार आहे त्याच्यामध्ये, 2/9 ऍज इट इज इंटू r. r आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे गिवन डाटा मध्ये. काय काय गिवन डाटा मी इकडे लिहितो, प्रोव्हाइड केलेला आपल्याला डाटा. तर त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा क्वेश्चन मध्ये, विथ द टर्मिनल विथ वॉट टर्मिनल वेलोसिटी विल एन एअर बबल ऑफ डायमीटर. डायमीटर दिलेला आहे एअर बबलचं, ते 0.4 mm दिलेला आहे. रेडियस किती होणार, याच्या अर्ध म्हणजे 0.2 mm होणार, आणि ह्याला जर 10 to the power -3 ने मल्टिप्लाय करा तर मीटर मध्ये होणार, म्हणजे आणखी एक डेसिमल शिफ्ट करा तर -3 चा -4 होणार, 2 × 10 to the power -4 मीटर रेडियस मिळाली. सेकंड थिंग काय दिली आहे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला, विस्कॉसिटी दिलेली आहे 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 दिलेली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली असेल तर त्याच्यावर आपल्याला डेन्सिटी फाइंड आउट करता येत असते. जर याच्यासोबत पाण्याची डेन्सिटी मल्टिप्लाय कराल तर तुम्हाला ओरिजिनल याची डेन्सिटी मिळून जाते. देअरफॉर डेन्सिटी ऑफ ऑइल किंवा दॅट सबस्टन्स, त्याला काय म्हटलेलं आहे आपण, सिग्मा इज इक्वल्स टू 0.9 इंटू 10 to the power 3 विच इज इक्वल्स टू 900. ही डेन्सिटी मिळाली. सेकंड थिंग, ईयरची डेन्सिटी दिलेली आहे विच इज इक्वल्स टू 1.2 kg per meter cube. 1.2 kg per meter cube. ही kg per meter cube आहे. अँड द लास्ट वन इज, बस इतक्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत.
आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितल्या टर्मिनल वेलॉसिटी. तर दिसते स्क्रीन. तर स्क्रीन बघा. आपण इकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. हा गिवन डाटा आहे. therefore terminal velocity v is equals to respective किमती ठेवून द्या 2/9 इंटू आर. आर किती आलेला आहे आपलं 0. किंवा शेवटचं ठेवून द्या 2 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू त्याचा स्क्वेअर आहे जी 9.81 असते. तुम्ही डायरेक्टली स्टँडर्ड किंमत 10 सुद्धा घेऊ शकता कॅल्क्युलेशन साठी. इंटू सिग्मा मायनस रो. सिग्मा आणि रो. सिग्मा किती दिलेला आहे डेन्सिटी ऑफ दिस 900 मायनस ईयरची डेन्सिटी किती होणार 1.2 डिवायडेड बाय आपली नीटा म्हणजे विस्कोसिटी किती 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेशन्स करा बघा काय कॅल्क्युलेशन्स येणार तुमचे 0.1 म्हणजे हे काय थोडक्यात 10 चा पॉवर -1 आहे विच इज इक्वल्स टू बघा 2 इंटू 2 चा पॉवर 4 इंटू 10 टू द पॉवर -4 चा पॉवर 2 म्हणजे काय या दोघांचं मल्टिप्लिकेशन -8 इंटू 9.81 आणि 900 मायनस 1.2 यांची वजाबाकी किती येते ऑलमोस्ट 898.7 आणि हे 0.1 ला तुम्ही काय लिहू शकता 10 टू द पॉवर -1 लिहू शकता. तर वर येऊन काय होणार ते 10 होणार आणि 9 जशास तसं खाली विच इज इक्वल टू. जर ह्याला सिम्प्लिफाय कराल तुम्ही तर काय येणार अप्रॉक्सिमेटली 7.829 इंटू 10 टू द पॉवर -4 काय आहे वेलॉसिटी मीटर पर सेकंड 7.829 इंटू 10 टू द पॉवर -4. लॉगचा उपयोग करून सुद्धा तुम्ही ते करू शकता. लॉगचा उपयोग कसा करायचा व्हिडिओ मध्ये पहा. त्याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 15 हे तुमच्या सिलेबस मधून वगळण्यात आलेलं आहे. 16 सुद्धा वगळण्यात आलेला आहे. 17 सुद्धा वगळण्यात आहे. तर 18वा प्रश्न आहे तुमच्या सिलेबस मध्ये. तर क्वेश्चन नंबर 18 बघा काय सांगतो याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. बघा क्वेश्चन नंबर 18 काय सांगतो मी वाचतो. Calculate the rise of water inside a clean glass capillary tube of radius 0.1 mm when immersed in water of surface tension 7 into 10 to the power -2 Newton per meter. The angle of contact between water and glass is 0. Density of water is 1000 kg per meter cube and acceleration due to gravity small g is equals to 9.81 meter per second square. समजला प्रॉब्लेम काय सांगताय. तर बघा प्रॉब्लेम सरळ सांगतो आपल्याला. कॅपिलॅरिटी कॉन्सेप्ट मधला हा प्रश्न आहे. कॅपिलरी राईज झालेली आहे तर त्याची हाईट फाइंड आउट करायची आहे. तर ही कॅपिलरी आहे जी की तुम्ही वॉटर मध्ये डिप केलेली आहे असं प्रश्नात सांगितलेलं आहे आणि ती त्याच्यामध्ये जे लिक्विड आहे ते राईज झालेलं आहे. सपोज काहीतरी हाईटने एवढ्या हाईटने ते लिक्विड राईज झालेलं आहे असं आपण कन्सिडर करू की वॉटर आहे आणि कॅपिलरी सबस्टिट्यूट केलेली आहे ज्याची डायमीटर आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ही दिलेली आहे डायमीटर रेडियस दिलेली आहे 0.1 mm आणि वॉटरचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा दिलेला आहे आणि डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे. तर गिवन डाटा आपण अगोदर लिहू. काय म्हणता रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब गिवन डाटा रेडियस प्रोव्हाइडेड इक्वल्स टू 0.1 mm. Second thing, surface tension of water ST किंवा simply T is equals to किती दिलेला आहे 7 into 10 to the power -2 Newton per meter. 7 into 10 to the power -2 Newton per meter. The angle of contact means theta is equals to 0 provide केलेला आहे and the density of water is equals to usually जी असते तीच 1000 kg per meter cube.
and acceleration due to gravity 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ही जी हाईट आहे, ही जे वॉटर आहे हे कॅपिलरी मध्ये राईज झालेलं आहे. कॅपिलरी ऍक्शन मध्ये हे आपण फेनॉमेनॉन पाहिला. काय फेनॉमेनॉन असतो की जर तुम्ही स्मॉल डायमीटर असलेली एखादी ट्यूब इन्सर्ट कराल तर त्याच्यामध्ये लिक्विड आयदर राईज होते. राईज कधी होते जर हे लिक्विड सॉलिडला कम्प्लिटली किंवा पार्शियली जर वेट करत असेल तर, आणि कॉल होते जर ते लिक्विड तुमच्या सॉलिडला वेट करत नसेल तर. ह्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्हाला डायरेक्टली सूत्र माहित आहे कॅपिलरी राईजचं. कॅपिलरी राईजचं जे सूत्र आहे स्मॉल एच इज इक्वल्स टू किती प्रोव्हाइड केलेलं आहे, स्मॉल एच इज इक्वल्स टू 2 टाइम्स सरफेस टेन्शन इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय रो जी इंटू रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी पी. तर स्मॉल एच इज इक्वल्स टू काय, 2 टाइम्स सरफेस टेन्शन इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय रो जी इंटू रेडियस. सर्व किमती आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. डायरेक्ट सबस्टिट्यूट करायचं काम आहे. देयरफॉर एच इज इक्वल्स टू 2 इंटू टी इज नथिंग बट द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन किती आहे 7 इंटू 10 टू द पॉवर -2 इंटू थिटा 0 डिग्री दिलेला आहे. देयरफॉर कॉस 0 किती असतो 1 असतो. ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही ते शिकलेले असाल. रो इज द डेन्सिटी ऑफ वॉटर विच इज 1000 इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81 इंटू रेडियस इज 0.1 mm आहे. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा म्हणजे काय होणार 10 चा पॉवर -4 मीटर डायरेक्टली, कारण की एक डेसिमल सुद्धा तिकडे करायचं. तर मी काय लिहिणार इंटू 10 टू द पॉवर -4. याला जर सिम्प्लिफाय कराल तुम्ही 10 टू द पॉवर -4 आणि हे 3 कॅन्सल आउट होणार. तर इथं खाली काय राहणार 2 इंटू एक पॉवर राहिली तर वरची एक कमी करते ती 7 टू द 14 इंटू 10 टू द पॉवर -1, कारण की 1 डिग्री वरची सुद्धा कमी झाली आहे. ह्या 4चा आणि ह्या 3 सोबत एक उरला किती होते आणि हे 4 एक उरला तो वरच्यातलाही कमी करणार म्हणजे 10 टू द पॉवर -2 चा -1 होणार पॉवर. कॉस 0 ची किंमत 1 आहे अँड लास्ट 9.81. तर काय होणार बघा 40/9.81. ह्याचा जर तुम्ही भागाकार कराल तर तो किती येतो 0.142. 0.142 हाईट. देयरफॉर इट इज इन मीटर. छोटासा मस्त प्रॉब्लेम होता. डायरेक्टली सूत्र दिलेलं आहे कॅपिलरी राईजचं. ते सबस्टिट्यूट करायच्या किमती आणि आन्सर फाइंड आउट करायचं होतं. समोरचा प्रॉब्लेम बघा काय सांगतो. क्वेश्चन डिस्प्ले केलेला आहे मी. 19 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा तुमच्या सिलेबस मधून काढलेला आहे. तर 20 नंबरचा प्रॉब्लेम बघा. 20 नंबरचा प्रॉब्लेम असतो 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.1 closes into a single drop. Find the change in surface energy. Surface tension of water is 0.072 Newton per meter. तर बघा प्रश्नामध्ये छोटासा कॉन्सेप्ट इन्व्हॉल्व केलेला आहे जो की आपल्याला सरफेस एनर्जी च्या सूत्राने फाइंड आउट करायचं आहे. सरफेस एनर्जी बरोबर काय असते किंवा वर्क डन इज इक्वल टू काय असते सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. त्या सूत्राचा वापर करायचा आहे. अगोदर प्रॉब्लेम समजून घ्या. तर असे छोटे छोटे ड्रॉपलेट्स म्हणजे थेंब होते. एकूण 27 थेंब होते असे छोटे 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 ड्रॉपलेट्स. आणि हे 27 ला 27 थेंब काय झाले एकत्र आले. एकत्र आल्यानंतर ह्या सर्वांचा मिळून एकच मोठा ड्रॉप तयार झाला. 27 छोटे 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 थेंब होते. ते थेंब एकत्र आल्यानंतर एक मोठा ड्रॉपलेट तयार झालेला आहे. तर या इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक ड्रॉपची जी रेडियस आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती कशी इक्वल आहे. तर ती ड्रॉपलेटची रेडियस किती दिलेली आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस आपण r कन्सिडर करू. तर ह्या स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस प्रोव्हाइड केलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 0.1 mm. याला जर तुम्ही कन्वर्ट कराल स्टँडर्ड मीटर मध्ये तर 10 चा पॉवर -4 मीटर होणार. तर हे 27 ड्रॉपलेट्स एकत्र येऊन काय झाला एक मोठा ड्रॉपलेट तयार झाला आणि त्याची आपण रेडियस कन्सिडर करू. समजा कॅपिटल R इज द रेडियस ऑफ बिग ड्रॉपलेट. आणि हे छोटे छोटे जे ड्रॉपलेट्स होते पाण्याचे थेंब त्यांची रेडियस तुम्हाला 0.1 mm प्रोव्हाइड केलेली आहे. आणि सेकंड थिंग सरफेस टेन्शन दिलेलं आहे. सरफेस टेन्शन किती प्रोव्हाइड केलेलं आहे
0.072 न्यूटन पर मीटर. 0.072 न्यूटन पर मीटर सरफेस टेन्शन दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द सरफेस एनर्जी, किंवा त्यालाच वर्क डन सुद्धा म्हटलेलं होतं आपण एक्सप्रेशन फाइंड आउट करते वेळेस. dw इक्वल्स टू हाऊ मच फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आपल्याला. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला काय काय जरुरी असते सरफेस एनर्जी फाइंड आउट करायला किंवा वर्क डन, या सर्व ड्रॉपलेटचं एका ड्रॉपलेट मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी किती वर्क लागल्या किंवा सरफेस एनर्जी किती रिलीज झाली ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर सरफेस एनर्जीचं जे सूत्र आहे ते काय सांगते, सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया डीए, किंवा डीए ला काय लिहिणार, चेंज इन सरफेस एरियाला फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया. ठीक आहे. तर आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा डिफरन्स, ती इथे दिलेला आहे. तर हा डिफरन्स फाइंड आउट कसा करणार बघा. सुरुवातीला आपल्याला फायनल सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठी ह्याची रेडियस माहित असली पाहिजे. तर त्याची रेडियस कशी ऑब्टेन करणार, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, हे जे छोटे 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 थेंब आहेत त्यांचे मिळून एक मोठा थेंब तयार झालेला आहे. तर ह्याचं जे व्हॉल्यूम आहे ते तेवढंच व्हॉल्यूम याचं असणार, कारण की ह्यानं जेवढी जी ऑक्युपाय केलेली जागा आहे सर्वांची मिळून जर केली तर तेवढीच या थेंबाला जागा लागणार. म्हणजे ह्याचं जे व्हॉल्यूम आहे 27 थेंबांचं ते ह्या एका थेंबा बरोबरच असणार. म्हणजे थोडक्यात आपण काय लिहू शकतो, व्हॉल्यूम ऑफ 27 स्मॉल ड्रॉपलेट्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ फायनल ड्रॉपलेट्स और बिगर ड्रॉपलेट्स. जे फायनल ड्रॉपलेट्स तयार झालेले आहे त्याच्या व्हॉल्यूमचं इतकं असणार. बरोबर आहे. तर 27 स्मॉल ड्रॉपलेट्सचा व्हॉल्यूम काय असणार, सगळे स्पेरिकल आहे. स्पेअरचा व्हॉल्यूम काय असतो 4/3 इंटू पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब, कारण की आर इज द रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स कन्सिडर केलेली आहे. इंटू हे एकाच आहे का नाही, 27 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम बरोबर काय त्या एकट्याचाच व्हॉल्यूम होणार. त्याचा व्हॉल्यूम काय 4/3 पाय आर क्यूब. समजलं. तर ह्या एक्सप्रेशन नुसार आपण काय फाइंड आउट करणार आहोत, आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. आर ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार बघा. दोन्ही साईडला 4/3 कॅन्सल आउट होणार, पाय सुद्धा कॅन्सल आउट होणार. राहिलं काय आता आर क्यूब इज इक्वल्स टू स्मॉल आर क्यूब इंटू 27. देअरफॉर आर इज इक्वल्स टू काय क्यूब आहे तिकडे जाऊन क्यूब रूट होणार. क्यूब रूट ऑफ 27 इंटू आर क्यूब विच इज इक्वल्स टू 27. कशाचा क्यूब आहे 3 चा. 3 चा घन 27 येतो, तर तो 3 बाहेर निघणार 27च्या जागेवर हे घनमूळ आहे. आणि आर क्यूब आहे, क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल होणार, म्हणजे काय येणार तिथं फक्त आर येणार. तर कॅपिटल आर ह्या मोठ्या सिंगल ड्रॉपलेटची रेडियस किती आहे, एका स्मॉल ड्रॉपलेटच्या रेडियसच्या 3 पट आहे. समजलं. तर आपल्याला रेडियस मिळालेली आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं सरफेस एरिया. सरफेस एरिया फाइंड आउट करता येतो. तर सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर काय असणार, देअरफॉर इनिशियल सरफेस एरिया इक्वल्स टू काय 4 पाय आर स्क्वेअर. एका ड्रॉपलेटचा, पण एका ड्रॉपलेटचा पाहिजे का नाही 27 ड्रॉपलेटचा पाहिजे इंटू 27. तर इनिशियल सरफेस एरिया किती होणार बघा 27 इंटू 4 पाय इंटू आर स्क्वेअर. हे पहिला झाला इनिशियल सरफेस एरिया. फायनल सरफेस एरिया काय असणार बघा. फायनल सरफेस एरिया म्हणजे ह्या सिंगल ड्रॉपलेटचा सरफेस एरिया. त्या सिंगल ड्रॉपचा सरफेस एरिया काय असणार सेम 4 पाय स्मॉल आर नाही, ह्याची रेडियस किती आहे कॅपिटल आर चा स्क्वेअर. तर हे झाला त्याचा फायनल सरफेस एरिया. डिक्रीज इन सरफेस एरिया. डिक्रीज फाइंड आउट करते वेळेस आपण काय डायरेक्टली कसं फाइंड आउट करणार, इनिशियल सरफेस एरिया मायनस फायनल सरफेस एरिया. कारण की इनिशियलचा जास्त होता फायनलचा कमी झाला. डिक्रीज झाला म्हणजे शेवटी कमी झाला. अगोदर जास्त होता नंतर कमी झाला, त्याला काय म्हणतो आपण डिक्रीज, उतरता. तर या सूत्रानुसार आपण काय फाइंड आउट करणार इनिशियल एरिया मायनस फायनल एरिया. तर इनिशियल एरिया काय होता आपला 27 इंटू 4 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. तर ह्याच्यातून 4 पाय जर कॉमन घ्याल तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय राहणार 27 आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. देअरफॉर डिक्रीज इन सरफेस एरिया किती येणार 4 पाय ब्रॅकेटमध्ये 27 आर स्क्वेअर. पण कॅपिटल आर ची किंमत आपण फाइंड आउट केलेली आहे किती आहे 3 टाइम्स आर आहे. तर काय सबस्टिट्यूट करणार मी कॅपिटल आरच्या जागेवर 3 टाइम्स आर त्याचा स्क्वेअर.
विच इज इक्वल्स टू काय होणार बघा 4 पाय ॲज इट इज इंटू 27 आर स्क्वेअर म्हटल्यास आर सुद्धा बाहेर काढू शकता आर स्क्वेअर इंटू 27 मायनस 3 चा स्क्वेअर 9 काय होणार इज इक्वल्स टू दिसते स्क्रीन 27 मायनस 9 इक्वल्स टू किती होणार 18 बरोबर आहे तर काय होणार 4 पाय इंटू 18 आर स्क्वेअर समजलं इथपर्यंत चेंज इन सरफेस एरिया आता डायरेक्टली सूत्रात ठेवायचं आणि तुम्हाला सरफेस एनर्जी मध्ये किती डिक्रीज झालेला आहे ते फाइंड आउट करता येणार तर ते मी इथे वरती लिहितो देअरफॉर दिसते स्क्रीन सरफेस एनर्जी डिक्रीज इन सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू काय सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया विच इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन किती आहे 0.072 इंटू सरफेस एरिया किती डिक्रीज झाला डीए 4 पाय इंटू 18 आर स्क्वेअर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा केलेल्याच आहे का डायरेक्टली कॅल्क्युलेशन करा आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा विच इज इक्वल्स टू बघा 0.072 इंटू 4 इंटू 3.14 इंटू 18 इंटू आरचा स्क्वेअर काय आर इज इक्वल्स टू 10 चा पॉवर मायनस 4 त्याचा स्क्वेअर सिम्प्लिफिकेशन करा काय काय येणार सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्हाला याला 72 करा याला 4 इंटू 3.14 इंटू 18 इंटू याला 3 न तिकडे नेलेला आहे तर म्हणजे काय होणार 10 चा पॉवर मायनस 3 आणि हे किती होणार 10 चा पॉवर मायनस 8 टोटल काय होणार या सर्वांचा जर गुणाकार कराल तुम्ही 72 इंटू 4 लाईकवाईज जर पूर्ण गुणाकार करत जाल तर तुम्हाला किती देते अप्रॉक्सिमेटली 1.628 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 जूल इतका येतो तर हे झालं सरफेस एनर्जी जर ह्या ड्रॉपलेटचा एक ड्रॉपलेट तयार झाला तर एवढी सरफेस एनर्जी तुमची डिक्रीज होत असते चांगला व्यवस्थित प्रॉब्लेम समजला आहे असं मी ग्राह्य धरतो त्याच्या समोरचा जो प्रॉब्लेम आहे तो बघा काय सांगतोय क्वेश्चन नंबर 21 a drop of mercury of radius 0.2 centimeter is broken into 8 droplets आता हे त्याच्या विरुद्ध झालेलं आहे a drop of mercury of radius 0.2 centimeter is broken into 8 droplets of same size find the work done if the surface tension of mercury is 435.5 dyne per centimeter तर आता ह्याच्या विरुद्ध झालं मग असे काय 27 ड्रॉपलेटचा एक ड्रॉपलेट तयार झाला पण आता एका ड्रॉपलेटचे 8 ड्रॉपलेट्स तयार झाले छोटे छोटे 8 ड्रॉपलेट्स तयार झालेले आहेत जे की आयडेंटिकल आहेत म्हणजे सारखे आहेत मर्क्युरीचा एक ड्रॉप होता ज्याची रेडियस होती 0.2 सेंटीमीटर 0.2 सेंटीमीटर रेडियसचा एकच मर्क्युरीचा ड्रॉप होता एकच थेंब होता पाऱ्याचा आणि तो ग्रुप झाला म्हणजे काय वेगवेगळ्या छोट्या छोट्या थेंबांमध्ये तो परत तुटून वेगळा झाला तर त्या प्रत्येक थेंबाची जी आकार आहे तो कसा आहे सारखाच आहे अटीला अटी थेंब तेवढ्याच रेडियसचे आहेत तर ही कन्व्हर्जन होण्यासाठी किती वर्क डन लागलं ते फाइंड आउट करायचं आहे किंवा सरफेस एनर्जी मध्ये किती बदल झाला ते फाइंड आउट करायचं आहे दोन्हीचा अर्थ एकच होतो तर सरफेस टेन्शन प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला 435.5 dyne per centimeter surface tension is equals to 435.5 dyne per centimeter सीजीएस युनिट मध्ये कार्यक्रम करायचा आहे म्हणजे हे गणित पूर्ण सीजीएस मध्ये सॉल्व्ह केलं तरी चालतंय कारण की बघा रेडियस सुद्धा सेंटीमीटर मध्ये दिली आणि मॅग्निट्यूड सुद्धा त्याच युनिट मध्ये दिले आहे तर रेडियस किती दिली आहे 0.2 सेंटीमीटर सेम सुरुवातीला काय करणार ह्या दोघांच्या रेडियस मधलं रिलेशन फाइंड आउट करणार कारण की आपलं जे सूत्र आहे सरफेस एनर्जी किंवा वर्क डन इक्वल्स टू काय सरफेस टेन्शन इनटू चेंज इन सरफेस एरिया तर सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठी अगोदर आपल्याला यांच्या रेडियस माहित असल्या पाहिजे तर यांचे रेडियस कसे कॅल्क्युलेट करणार अगोदर दोघांचे व्हॉल्यूम इक्वेट करणार दोघांचे व्हॉल्यूम जर इक्वेट कराल तर काय व्हॉल्यूम ऑफ बिगर ड्रॉप इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स व्हॉल्यूम ऑफ बिगर ड्रॉप इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स इंटू 8 म्हणजे एका ड्रॉपलेटचा आणि आठीला आठी जर कन्सिडर कराल तर त्यांचा तर स्मॉल एका ड्रॉपलेटचा इंटू 8 समजलं तर मोठ्या ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम काय आहे 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल्स टू 8 टाइम्स एका स्मॉल ड्रॉपलेटचा किती असणार 4/3 पाय आणि
समजा छोट्या ड्रॉपलेट्सची रेडियस आपण हे कॅपिटल आर आहे, छोट्या ड्रॉपलेट्सची रेडियस आपण समजा स्मॉल आर कन्सिडर केली तर आर क्यू. सबस्टिट्यूट केलेल्या व्हॅल्यू जर तुम्ही कॅन्सल आउट कराल तर या दोघांमधलं रिलेशन मिळून जाईल. 4/3 4/3 कॅन्सल आउट होणार. देअरफॉर स्मॉल आर क्यूब इज इक्वल्स टू काय, हे आर्टिकल भागाकारात जाणार r³/8. देअरफॉर किंवा डायरेक्टली तुम्ही हेच जरी रिलेशन सबस्टिट्यूट कराल पण स्मॉल आर मध्येच काढा तर r इज इक्वल्स टू काय होणार, हे क्यूब जाणार इकडे क्यूब रूट r³ अपॉन 8 ला मी काय लिहू शकतो, 2 चा क्यूब लिहू शकतो. तर हे क्यूब आणि हे क्यूब रूट कॅन्सल होणार. तर r इज इक्वल्स टू काय मिळणार मला, कॅपिटल R/2. तर ह्या ज्या छोट्या छोट्या ड्रॉपलेट्सची रेडियस आहे ती किती आहे, या मोठ्या ड्रॉपलेटच्या रेडियसच्या अर्धी आहे. रिलेशन मिळालेलं आहे. आता आपल्याला काय चेंज इन सरफेस एरिया फाइंड आउट करायचा असतो. तर चेंज इन सरफेस एरिया म्हणजे काय, इनिशियल एरिया मायनस फायनल एरिया. तर इनिशियल एरिया किंवा इतर एरिया काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. तर तुम्ही डायरेक्टली काय फाइंड आउट करू शकता, इन्क्रीज इन सरफेस एरिया किंवा चेंज इन सरफेस एरिया लिहा सरळ. dA इज इक्वल्स टू काय, फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया. तर फायनल सरफेस एरिया म्हणजे काय, शेवटी झालेले सरफेस एरिया म्हणजे काय, 8 टाइम्स 4πr² मायनस इनिशियल सरफेस एरिया काय, 4π कॅपिटल R². समजलं. तर 8 इंटू 4π कॅपिटल स्मॉल आर ला कॅपिटलच्या आर मध्ये लिहू शकता किंवा अगोदर काय करा, सबस्टिट्यूशन करा. काय होणार, 4π इथे पण आहे, 4π इथे पण आहे, कॉमन काढा. 4π काय राहणार, 8 टाइम्स स्मॉल R² मायनस कॅपिटल R², विच इज इक्वल्स टू 4π ऍज इट इज. आणि तुम्ही जर किमती सबस्टिट्यूट कराल तर काय होणार, आर च्या जागेवर काय ठेवा, इथून तुम्हाला हे रिलेशन मिळणार 2 टाइम्स स्मॉल आर कॅपिटल आर इक्वल्स टू 2 टाइम्स स्मॉल आर. देयरफॉर 8 टाइम्स R² मायनस 2 टाइम्स स्मॉल आर चा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 4π 8r² मायनस 4r². तर किती राहिले तिथं, विच इज इक्वल्स टू, दिसते स्क्रीन, 4π ऍज इट इज इन ब्रॅकेट 8 मायनस 4 म्हणजे 4r². तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत. डायरेक्टली सबस्टिट्यूट करा. सूत्रामध्ये तुम्हाला dw फाइंड आउट करायचं असते, वर्क डन. तर काय होणार, सरफेस टेन्शन दिलेलं आहे 435.5 इंटू चेंज इन सरफेस एरिया 4π इंटू 4r². व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 435.5 समोर लिहा डायरेक्टली, 435.5 इंटू 4 इंटू 3.145 ची किंमत इंटू 4 ऍज इट इज इंटू आर ची किंमत काय, कॅपिटल R/2 म्हणजे काय, 0.2/2 म्हणजे 0.1. कॅल्क्युलेशन जर कराल 218.7952 इंटू जर त्याचा कॅल्क्युलेट कराल, डायनला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻⁵ मल्टिप्लाय करावा लागतो फॉर न्यूटन. आणि सेंटीमीटरला मीटर मध्ये करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे किती ना, 10⁻⁻2 मल्टिप्लाय करावं लागतो मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर हे काय स्टँडर्ड जूल मध्ये येणार. थोडक्यात शेवटचं जे आन्सर आहे तुमचं ते किती येणार, 2.187952 2.187952 इंटू 10⁻⁻⁵ -5 आणि -2 म्हणजे -7 आणि त्याच्यातून 2 वजा दिले म्हणजे -5 जूल. 2. डायरेक्टली तुम्ही इतकं सुद्धा लिहू शकता, 2.2 इंटू 10⁻⁻5 जूल. हे झालं आन्सर. स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर तुम्हाला हे कळून जाते. क्वेश्चन नंबर 22 बघा, मी रीड करतो. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म ए बबल ऑफ 2 cm रेडियस फ्रॉम द सोप सोल्यूशन हॅव्हिंग सरफेस टेन्शन 0.07 न्यूटन पर मीटर. झालाय प्रश्न. एक सोप बबल फॉर्म झालेला आहे. सोप बबल फॉर्म होण्यासाठी वर्क डन किती काम करावं लागेल ते फाइंड आउट करायला विचारलेलं आहे, आपल्याला करायला सांगितलेलं आहे. तर प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे, बबल ऑफ 2 cm. सुरुवातीला इनिशियल रेडियस ऑफ बबल, एक सोप बबल तयार करायचा आहे. तो बबल कसा तयार होतो, सपोज हे तुमचं ते रिंग आहे,
आणि ह्याला फुकल्यानंतर इकडून तो बबलचा आकार घ्यायला लागतो. सुरुवातीला हा पडदा लहान असतो आणि हळूहळू तो स्पेरिकल बबल तयार होतो. तर इनिशियल त्याची जी रेडियस असते ती काय असते, 0 असते. आणि फायनल रेडियस आपल्याला दिलेली आहे, किती मोठा झालेला आहे तो ड्रॉप, तर ती फायनल रेडियस दिलेली आहे 2 सेंटीमीटर. फायनल रेडियस इज 2 सेंटीमीटर. त्याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागणार, विच इज इक्वल्स टू 2 × 10⁻⁻2 मीटर. सेकंड थिंग, सरफेस टेन्शन दिलेलं आहे, T इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन मी लिहितो, T इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन प्रोव्हाइड केलेलं आहे, T इज इक्वल्स टू 0.07 न्यूटन पर मीटर. 0.07 न्यूटन पर मीटर. समजलं. आणि वर्क डन विचारलेला आहे, तर वर्क डन इक्वल्स टू काय असते, dw इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. तर बघा, इनिशियल सरफेस एरिया आणि फायनल सरफेस एरिया काय असणार, देअरफॉर इनिशियल सरफेस एरिया AI इज इक्वल्स टू काय 4πRI². पण RI ची किंमत किती आहे, 0. देअरफॉर इनिशियल सरफेस एरिया काय होणार, 0. फायनल सरफेस एरिया काय होणार, 4πRF² विच इज इक्वल्स टू 4π इंटू RF ची किंमत किती आहे, 2 × 10⁻⁻2 मीटर. फायनल सरफेस एरिया काय होणार, आपला स्क्वेअर करायचा राहिलाय, 4π इंटू, तर येतो मी जाऊ 4π इंटू 2 चा स्क्वेअर 4 इंटू 10⁻⁻4. -2 बिकम्स -4. तर काय होणार, 4 4 चा 16, 4 × 16 π इंटू 10⁻⁴. देअरफॉर change in surface area is equals to AF minus AI is equals to 16 pi into 10⁻⁴ minus 0, which is equals to 16 pi into 10⁻⁴ as it is. Therefore, work done dW is equals to काय सूत्र आहे, surface tension into change in surface area. Surface tension दिलेला आहे 0.07 into change in surface area 16 pi 10⁻⁴. तर ह्याला जर कॅल्क्युलेट कराल तुम्ही तर काय येणार बघा, याला असं करा 7 × 16 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻4 आणि हे दोन इकडे घेतलेला म्हणजे काय -6 घेऊन टाका डायरेक्टली. तर कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला 7 × 16 इंटू 3.14. हे जर डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला किती येते ते 7 से 3 च्या जवळ येते बघा, 7 से 3.8 अप्रॉक्सिमेटली इंटू 10⁻⁻6. तर काय होणार ते 7.038 इंटू 10⁻⁻4. दिस इज द वर्क डन. द लास्ट प्रॉब्लेम इन युअर एक्सरसाइज आपण पाहणार आहोत आता. बघा, शेवटचा प्रॉब्लेम मी रीड करतो. रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साइज 2 cm क्रॉस 2 cm is dipped in a soap solution and taken out. A soap film is formed. If the size of film is changed to 3 × 3 cm, calculate the work done in the process. The surface tension of soap film is 3 into 10⁻⁻2 Newton per meter. तर बघा प्रॉब्लेम काय सांगते. एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे जी सोप सोल्युशन मध्ये डीप केलेली आहे. असे रेक्टँग्युलर फ्रेम आहे, सोप सोल्युशन मध्ये डीप केल्यानंतर त्यावेळेस तिचा जो सरफेस एरिया आहे तो काय 2 × 2 होता. ज्यावेळेस ते डीप करून वरी काढला म्हणजे ती रेक्टँग्युलर फ्रेम, त्यावेळेस किती झाला तो 3 × 3 चा झाला. ती रेक्टँग्युलर फ्रेम मूव्ह झाली लाईकवाईज मूव्हेबल आर्ममुळे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सरफेस एरिया किती चेंज झाला. तर ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे तिचा इनिशियली 2 × 2 होता आणि नंतर काय झाला 3 × 3 झाला. इतकं डिस्टन्स मूव्ह केलं त्या रेक्टँग्युलर फ्रेमच्या मूव्हिंग आर्मनी. तर इनिशियल एरिया आणि फायनल एरिया आपल्याला दिलेला आहे. गिवन डाटामध्ये काय काय आहे, फायनल सरफेस एरिया AF इज इक्वल्स टू प्रोव्हाइड केलेला आहे. सुरुवातीला इनिशियल लिहा. इनिशियल सरफेस एरिया 2 × 2 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 2 × 4 इंटू सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायला 10⁻⁻2 आणि तिचा स्क्वेअर म्हणजे -4 मीटर स्क्वेअर. आणि फायनल सरफेस एरिया दिलेला आहे 3 × 3 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय 3 × 9 10 चा पॉवर परत -4 मीटर स्क्वेअर. सेंटीमीटरला मीटर कन्वर्ट करण्यासाठी 10⁻⁻2 न मल्टिप्लाय केला आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे 10⁻⁻4 झालेला आहे. हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. सेकंड थिंग आपल्याला दिलेला आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनच्या अगोदर चेंज इन सरफेस एरिया फाइंड आउट करा. DA इज इक्वल्स टू काय
AF minus AI, which is equals to 9 into 10 to the power minus 4 into 10 to the power minus 4. तर किती येणार 9 minus 4 it is 5 into 10 to the power minus 4. ठीक आहे मीटर स्क्वेअर. सरफेस टेन्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे which is equals to 3 into 10 to the power minus 2 न्यूटन पर मीटर सरफेस टेन्शन दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे वर्क डन किंवा चेंज इन सरफेस एनर्जी दोन्ही एकाचेच नाव आहेत. तर वर्क डन इन द प्रोसेस इज इक्वल्स टू काय सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. पण जी फिल्म तयार होत असते ती वरून पण असते आणि खालून पण असते, त्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागते सरफेस एरिया 2 वेळेस घ्यावा लागतो. म्हणजे काय DA प्लस DA किंवा असं लिहा डायरेक्टली 2 times DA आपल्याला घ्यावं लागतं. दिस इज इक्वल्स टू काय होणार सरफेस टेन्शन किती दिलेलं आहे 3 into 10 to the power minus 2 into change in surface area 2 times 2 into 5 into 10 to the power minus 4. जर कॅल्क्युलेट कराल तर किती येणार ते 2 5 10 म्हणजे एक कमी झाला 10 to the power minus 3 and minus 2 3 into 10 to the power minus 5 बरोबर आहे 3 into 10 to the power minus 5 5 दोन्ही 10 into 10 to the minus 4 म्हणजे काय एक कमी होणार -3 आणि -2 -5 आणि 3 as it is therefore 3 into 10 to the minus 5 जूल किंवा न्यूटन मीटर सुद्धा म्हणू शकता. दिस इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. तर हा तुमच्या एक्सरसाइज मधला शेवटचा प्रश्न होता. अशा प्रकारे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर संपलेला आहे. तर अशा प्रकारे आपण फ्लुइड मेकॅनिक्स किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरचा थेरॉटिकल एज वेल एज प्रॉब्लेमचा जो पार्ट आहे तो कव्हर केलेला आहे. बाकीचे जे सर्व व्हिडिओज आहेत ते अवेलेबल आहेत तुम्हाला आय बटन वरती ते सर्व व्हिडिओज मिळून जातील. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा जो विचार आहे व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट मध्ये कळवा. थँक्स फॉर द वॉचिंग.